बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणींची आठवण सांगितली। मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मला फार अडचणी आल्या। तेव्हा मी शब्दाला का बे साल्या अशी सांस्कृतिक मराठी बोलायचो, पण इथे आल्यानंतर ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नसल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि मी माझी भाषा बदलली, असंही ते म्हणाले। महाराष्ट्र विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील प्रमुख नेत्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अगदी विनोदी शैलीमध्ये नागपूरहून मुंबईत आल्यानंतर आलेले अनुभव कथन केले। यावेळी त्यांनी आपल्या खास वैदर्भियन स्टाईलमध्ये केलेल्या कोट्यांमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मुख्यमंत्री म्हणाले, आपली मराठी भाषा दर 5 ते 7 किलोमीटरवर बदलते। मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मला फार अडचणी आल्या, कारण मी तेव्हा शब्दाला का बे साल्या अशी सांस्कृतिक मराठी बोलत होतो, पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही। पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केलं जाईल असंही वाटलं। त्यामुळे मी हळूहळू स्वतःला चांगलं मराठी कसं बोलता येईल या दिशेने नेलं, पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपल्याला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे। ते पुढे म्हणाले, आज आपण मराठी भाषेचा गौरव करत आहोत। या निमित्ताने आपण आपली भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। लोकसाहित्य, लोककला, लोकनाट्य, लोकगीते आपल्याला जिवंत कशी ठेवता येतील हे बघावं लागेल। जगात इंग्रजी सर्वात मोठी भाषा आहे, कारण ती राज्यकर्त्यांची भाषा होती। राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते, त्यामुळे आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करण्याची गरज आहे। मराठी बोलणाऱ्याला मराठीमुळे प्रगती करता येते असा भाव आपण निर्माण करायला हवा, असंही ते म्हणाले। नागपूर ग्रामीण येथील आनंद कोऑपरेटिव्ह सोसायटीची सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेली जागा नियमबाह्य पद्धतीनं विकून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली। यामुळे सहकार मंत्री यांनी या प्रकरणी आलेली चौकशी अहवाल चुकीचा असल्याची कबुली देत सहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली। या घोटाळ्याप्रकरणी मुख्य अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची 1 महिन्यात चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन सभागृहात दिलं। नागपूर येथील आनंद सोसायटी येथील खसरा क्रमांक 10A आणि 10B या जागेवर टाकलेल्या सार्वजनिक उपक्रमासाठी टाकलेल्या 11,107 चौरस फुटाची आरक्षित जागा संस्थेचे सचिव कैलास चुटे यांनी आर्थिक लाभापोटी बेकायदेशीर पद्धतीने विकले। या प्रकरणी विधानसभेत प्रश्नोत्तर काळात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले। सार्वजनिक उपक्रम म्हणून ट्रान्सफॉर्मसाठी आरक्षित असलेली जागा चुट्टे यांनी आर्थिक व्यवहार करून प्लॉटधारक साळुंखे यांना दिले असल्याची गोष्ट सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। बेसा ग्रामपंचायतमध्ये असताना सोसायटीचे सचिव चुट्टे यांनी 2 लेआउट सार्वजनिक उपक्रमासाठी असल्याचं दाखवलं होतं, मात्र बेसा नगरपंचायत झाल्यानंतर नकाशात लेआउटमधील जागा बेकायदेशीर पद्धतीनं विकल्याचं स्पष्ट झालं। त्याचबरोबर याची चुकीची नोंद मुख्य अधिकारी बेसा यांनी घेतल्यामुळे तेही यात दोषी आहेत। ज्या उपनिबंधकांनी चुकीचा अहवाल दिला त्यांचंही निलंबन करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। यावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी अहवाल चुकीचा असल्याचं मान्य करत सहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली, तसंच इतर अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश दिले। मराठा एक्स्पो महाराष्ट्रासाठी सकारात्मक असल्याचं मत राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं। मराठा एक्स्पोच्या निमित्ताने ते आज पुण्यामध्ये आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं। मराठा समाजाने विविध व्यावसायिकांना एकत्र आणून आयोजित केलेला हा एक्स्पो राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याचं बावनकुळे म्हणाले। कृषी क्षेत्रातील विकासामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, याचं सादरीकरण या एक्स्पोमध्ये करण्यात आलं, असंही त्यांनी नमूद केलं। रोहित पवार यांच्या वक्तव्यांबाबत विचारलं असता बावनकुळे यांनी सांगितलं की अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं योग्य नाही। संबंधित अधिकृत यंत्रणेचा अहवाल आल्यानंतरच खरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल। लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी अहवालापूर्वी आरोप प्रत्यारोप टाळावेत, असं आवाहन त्यांनी केलं। विधिमंडळात 90% आमदार अनुपस्थितीत असल्याच्या चर्चेवर बोलताना कोण उपस्थित होतं आणि कोण अनुपस्थित होतं याची माहिती घेतली जाईल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं। पार्थ पवार यांना खासदार करण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना एकमत झाल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, अन्यथा परिस्थिती अनिश्चित राहील असंही त्यांनी म्हटलं. महाविकास आघाडीत नाराजी असल्याचा दावा करत त्यांनी सध्याची राजकीय स्थिती विस्कळीत असल्याचं सूचित केलं. शिंदे गटाच्या राज्यसभा मागणीवर चर्चा सुरू असून संख्याबळाचाही विचार केला जाईल असंही बावनकुळे यांनी नमूद केलं. भाजप आणि अजित पवार हे मनापासून एकत्र आले आहेत, त्यामुळे रोहित पवार यांनी भाजप नेत्यांबाबत वक्तव्य करताना संवेदनशीलता ठेवावी असं आवाहनही त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबियांची हेळसांड होत असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची नावं घेत त्यांना चांडाळ चौकडीचे नाव दिलंय. सुनील तटकरे हे दादांची तिजोरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचा मालक होण्याचा प्रयत्न करत आहेत असं शरद पवार गटानं म्हटलं आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे या प्रकरणी म्हणाले की अजित पवार यांच्या निधनाला आज 1 महिना होतोय. तेव्हापासून त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार दादांच्या घातपाताची विस्तृत चौकशी व्हावी यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करतायत, पुरावे गोळा करतायत, प्रसारमाध्यमांना आणि शासन व्यवस्थेला गोळा करून देत आहेत. त्यात ते पूर्ण वेळ व्यस्त आहेत. दुसऱ्या बाजूला दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळाच गेला की काय अशा पद्धतीनं एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली आहे. हे लोक पहिल्या दिवसापासूनच सत्ता सत्ता आणि सत्ता हा मंत्र जपतायत. ते पुढं म्हणाले, काल सुनेत्रा अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेतही या चांडाळ चौकडीने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा त्यांना ज्या पद्धतीने अंगुली निर्देश करून प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला कुठे बसायचं ते, यावरून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची कशा पद्धतीनं हेळसांड आणि अवमान करत आहेत हे स्पष्ट होतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं असून रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आहेत. त्यांच्या स्टेजवर आणि इतर गोष्टींमध्ये जरा सांभाळून वागा. महाराष्ट्र सर्व काही बघतो आहे. महिलांचा आदर ठेवणं महत्त्वाचं आहे. दादांचे महाराष्ट्रावर, कार्यकर्त्यांवर आणि आमदारांवर प्रेम होतं, पण 4 नेत्यांवर दादांचा वचक होता. पण काल आम्ही पाहिल्यावर जायला कुठे जागा द्यायची हे नेता ठरवतो. कुणी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात ठेवतो, कुणी ओढतो. हे काय सुरू आहे? थोडं सांभाळून वागा असंही आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा साधत म्हटलं आहे. रोहित पवार म्हणाले की अजित पवार यांच्या पक्षाचे 4 लोक आहेत. त्यांनी काय काय केलं? त्यांनी फक्त विलिनीकरणाच्या विषयाला जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे, कारण त्याशिवाय त्यांचं अस्तित्व दिसूनच येत नाही. माझं या नेत्यांना सांगणं आहे की तुम्ही राजकारण करा, आम्ही पण करू, पण आता ही वेळ नाही. कुणाला वाटत असेल की अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण सुनेत्रा पवारांना करता येईल, तर तसं होणार नाही. हा तुमचा भ्रम आहे. त्यांची काय ताकद आहे हे लवकरच कळेल. त्यांच्या पक्षातील 4 नेत्यांनी सांभाळून राहावं. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी बंदी घातलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी कालही मी सभागृहात चर्चा केली. तरीही जर गुन्हा दाखल होत नसेल तर त्याची आपत्कालीन चर्चा आम्ही स्वीकारलेली आहे. त्यावेळी चर्चा करू, तेव्हा सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले. हा घातपात आहे की अपघात या संदर्भात चौकशी करतो आहोत. आता या चौकशीला किती वेळ लागणार, त्यातून काय निष्पन्न होणार यावर सभागृहात चर्चा होईल आणि सरकार त्यावर खुलासा करेल अशी माझी अपेक्षा आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की सुनेत्रा पवार यांना काल पत्रकार परिषदेत बोलू दिलं नाही किंवा त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड याबद्दल मी काहीही बोलणार नाही. आम्ही त्यांना अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना पक्षाचे सहकार्य होईल. काल जे सुरू होतं त्यावर त्यांना का बोलू दिलं नाही या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना प्रश्न केला पाहिजे. शशिकांत शिंदे म्हणाले की
अजित पवार यांच्या अपघातापूर्वी ज्या घटना घडल्या त्या सत्य घटना आम्ही सांगितल्या आहेत. काही लोकांनी सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. बैठका झाल्या हे जर कोणी स्वीकारत नसेल तर त्यामागे त्यांचा हेतू काय हे मला माहीत नाही, पण बैठका झाल्या होत्या याचे पुरावे त्यांच्या आमदारांनीच दिले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला खोटं पाडण्याचा प्रयत्न करू नये. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समोर आणत दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर LCH प्रचंड मधून उड्डाण केलं. त्या प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये सहवैमानिक म्हणून उड्डाण करणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींनी उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमधून सॅल्यूट केलं. राष्ट्रपती मुर्मू यापूर्वी लढाऊ विमाने सुखोई आणि राफेलमधून उड्डाण करणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या होत्या. राष्ट्रपती मुर्मू सकाळी सुमारे 9:15 जैसलमेर हवाई दलाच्या तळावर पोहोचल्या. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरबद्दल माहिती दिली. यानंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमध्ये बसल्या. त्यानंतर सकाळी सुमारे 10:15 ग्रुप कॅप्टन NS बहुआ यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून उड्डाण केलं. हेलिकॉप्टरमध्ये 25 मिनिटांच्या उड्डाणादरम्यान राष्ट्रपतींनी सीमावर्ती भाग आणि पोखरण फील्ड फायरिंग रेंजची हवाई पाहणी केली. जैसलमेरच्या सोनार किल्ल्यावरून प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करताना राष्ट्रपतींनी रेडिओद्वारे देशाला संदेश दिला. त्या म्हणाल्या, मी आज प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करत आहे. प्रचंड हेलिकॉप्टर आत्मनिर्भरतेचं एक मजबूत प्रतीक आहे. मी सध्या जैसलमेरच्या प्रसिद्ध किल्ल्यावरून उड्डाण करतेय. मी देशाच्या वीर सैनिकांना अभिमानाने धन्यवाद देते. माझा सर्वांना प्रेमळ नमस्कार. जय हिंद, जय भारत. पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेरमध्ये आज संध्याकाळी हवाई दलाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास वायुशक्ती 2026 होणार आहे. या युद्धाभ्यासात सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी मावी यांनी कुणाला राज्यसभेची उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये समन्वय नाही, एकोपा नाही, एकमत नाही. हे काही आजचं नाही तर पूर्वीपासून हे सुरू आहे. केवळ महायुतीच्या विरोधात आम्ही विरोधक म्हणून उभे राहिलो असा आभास त्यांनी तयार केलाय, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. उदय सामंत म्हणाले की काही लोक मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करत खच्चीकरण करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. काही लोक मराठी बोलण्यावर जे राजकारण करतात त्यापेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. अमराठी लोक व्यवसायासाठी राज्यात येतात. त्यांना मराठी शिकवण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेणार आहे. एखाद्याला मराठी येत नाही म्हणून त्याच्यावर दबाव आणत मारहाण करण्यापेक्षा त्याला मराठी शिकवली पाहिजे, तरच महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठी बोलू शकेल म्हणत अप्रत्यक्ष मनसेवर निशाणा साधलाय. उदय सामंत म्हणाले की मराठी भाषा भवन संदर्भात विरोधकांनी काहीच तयारी केली नव्हती. स्वतःला काही जमलं नाही की दुसऱ्यांनी खोडा घातला ही त्यांची प्रवृत्ती आहे. आज पण काही जणांनी कोणीही न वाचणाऱ्या वृत्तपत्रातून टीका केली आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी येत मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा अभ्यास झाला पाहिजे असा टोला नाव न घेता उभाठाला लगावलाय. परंतु 2013-14 मध्ये मराठी भाषा भवन बांधावे असा ठराव झाला होता. त्यावेळी त्याची किंमत 11 कोटी रुपये होती. आता ती 100 कोटी रुपये झाली आहे. पुढच्या 27 फेब्रुवारी त्याचा एक भाग पूर्ण होईल. काही लोकांना विकास कामं दिसतच नाहीत, त्याच्याकडे तो चष्माच नाही. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं असा टोला उभाठाला लगावला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.